मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातील कर्मचारी आणि खासगी कंपन्यांकडून नियुक्त वेटलीच कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या मुद्द्यांवर बेस्ट वर्कर्स युनियननं आता तीव्र भूमिका घेतली आहे. युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी उद्यापासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. हे उपोषण आंदोलन चिघळल्यास किंवा बेस्ट कामगार मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाल्यास त्याचा फटका हा दैनंदिन बस सेवेला बसण्याची शक्यता आहे. 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 या कालावधीतील प्रलंबित वेतन करार तातडीनं करण्याची तसंच 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि महापालिका समक्ष वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच वेटलीच कर्मचाऱ्यांसाठी समान कामाला समान दाम देण्याची मागणीही युनियनने केली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युएटी आणि अंतिम देणी वेळेत देण्यात यावीत. तसंच बेस्ट उपक्रमाला आवश्यक आर्थिक निधी तातडीनं मंजूर करून द्यावा अशीही मागणी आहे. सेवा चालू राहील, पण मी उपोषणाला बसणार आहे आणि हे बेमुदत उपोषण असेल. आणि मी घोषणा केलेली आहे की जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत हे उपोषण आता कोणत्याही आश्वासनांवर मागे घेतलं जाणार नाही. जरी 50%ला करत असलो तरी आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांची जबाबदारी आमची आहे हे आम्ही असं समजतो. त्यांनी संप केला होता, संपामध्ये अनेक लोकांच्यावर केसेसही झाल्या. आम्हाला असं काही घडू द्यायचं नाही, म्हणून ती जबाबदारी मी स्वीकारून मी उपोषणाला बसणार आहे.